ठेवा. माईक जवळ घे. ठीक आहे. आवाज येतोय माझा? मागे येतोय? हॅलो. आपण प्रारंभ करू. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. ॐ आनन्दमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे. ओम तत्सज्योतिश्री अरविंद सत्यम ज्ञानम ज्योतिश्री अरविंद. समर्थ स्वामी रामदास आणि त्यांच्या संपूर्ण शिष्य परंपरेचं स्मरण करून आत्ताच परिचय दिल्याप्रमाणे पहिल्यांदा ज्या काही 2-3 गोष्टी सांगितल्या अपूर्वाने, की मी कॉमर्स विषयामधल्या PhD आहे वगैरे आणि बँकेत काम केलेलं आहे, म्हणजे मी उपनिषदं सांगण्यासाठी किती नालायक आहे हे तिने आधी सांगितलं. कारण आपण जे काही अभ्यास करतो, किंबहुना एक तर आपण जो काही अभ्यास करतो त्याचा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्याशी काही संबंध नसतो, नाही का? एखादा माणूस डॉक्टर होतो, नंतर कलेक्टर होतो. कलेक्टरचं काम आणि डॉक्टरचं काम याच्यात काही संबंध नसतो. आणि दुसरं असं की मी एखाद्या विषयामध्ये पुढं घेऊ का? ओके, हां ठीक आहे. मीच समोर होतो. हां बघा, चांगलं. हां, हे वर करू का? चालेल. हां, तर अशा प्रकारे आपली शैक्षणिक पात्रता आणि अनेक वर्ष आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो आणि त्याचा अनुभव जो काही असतो तो उपनिषदं तर खूप दूरची गोष्ट आहे. पण मी असं म्हणेन की दासबोध समजून घेण्याची सुद्धा पात्रता त्या माणसात असेलच याची गॅरंटी नाही. पण आता मला हे शिकवायला सांगितलेलं आहे. मी काय आहे, थोडासा प्रास्ताविक मी याच्यासाठी करतो की उपनिषद काय आहे नक्की. हे आपण ऐकलं असेल, प्राथमिक जी काही सत्र झाली असतील, पण मी हा मुद्दा विशेष करून उल्लेख इच्छितो की आमच्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक परंपरेमध्ये 3 ग्रंथांना मूलभूत महत्त्व आहे. त्याला तिघांना मिळून
प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. आणि या प्रस्थानत्रयीमध्ये सर्वात शीर्षस्थानी उपनिषद आहेत. उपनिषदांचं सार म्हणजे उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या जागी आलेले उल्लेख कसे परस्पर एकात्मिक आणि समन्वित स्वरूपाचे आहेत हे सांगणारा व्यासांनी रचलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र जर वाचायचं असेल आपल्याला तर सूत्ररूपाने ते काहीच समजत नाही. त्याला सगळ्या उपनिषदांचा किमान परिचय आवश्यक असतो. म्हणजे मग आपल्याला समजतं की कोणत्या उपनिषदामध्ये कोणतं वाक्य कुठं आलेलं आहे. आणि मग या उपनिषद केंद्रस्थानी ठेवून एका बाजूला दार्शनिक ग्रंथ ब्रह्मसूत्र निर्माण केला गेला, ही व्यासांची निर्मिती. आणि दुसऱ्या बाजूला व्यासांनीच व्यावहारिक बाजू स्पष्ट करण्यासाठी गीतेची निर्मिती केली. मी निर्मिती केली अशा याच्यासाठी म्हणतो ती कृष्णाने सांगितली नाही सांगितली असा काही मला वाद करायचा नाही आहे, पण ती स्मृती आहे आणि ती कृष्णाने जशी सांगितली तशी व्यासांनी लिहून ठेवली नंतर. त्यामुळे उपनिषद हे श्रौत दर्शन, गीता हे स्मार्त दर्शन आणि ब्रह्मसूत्र हे दार्शनिक प्रस्थान, असे प्रस्थानत्रयी झाली. आता या प्रस्थानत्रयीमध्ये ही उपनिषद हा मूळ स्रोत आहे. उपनिषद हा मूळ स्रोत आहे. आणखी एका ठिकाणी उपनिषदांचा उल्लेख आलेला आहे, तो म्हणजे आपण सर्वांनी बहुतेक वाचला असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला प्रारंभ केला आहे तेव्हा ज्ञानेश्वरांनी गणपतीचं वर्णन केलेलं आहे. हा गणपती जो आहे हा 6 हातांचा आहे, आपल्या नेहमीसारखा 4 हातांचा नाही आहे. मग हे 6 हात कोणते तिथे वर्णन केलेलं आहे. मी सगळं काही सांगत नाही, फक्त काही उल्लेख करतो. देखा षडदर्शने म्हणिपती, त्याची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कतोची परशु नीतिभेद अंकुशु वेदांत तो महारसू मोदकू मिळवे. एके हाती दंतू जो स्वभावताची खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. मग उपरी दशोपनिषदे जिये ज्ञान उदारे मकरंदे अशी त्यांनी उपनिषदं मुकुटस्थानी ठेवलेली आहेत. आता मुकुटस्थानी असलेली उपनिषदं आणि 6 हातांच्या स्थानी असलेले षडदर्शन, मग हे ज्ञानेश्वरांना म्हणजे काय उगीच वाटलं म्हणजे सांगितलं का त्यांनी, असं नाही. या 6 हातांमध्ये असलेल्या षडदर्शनांचा वरच्या उपनिषदांशी संबंध आहे. आम्ही म्हणजे अभिप्रेत हे आहे ज्ञानेश्वरांना की ही षडदर्शनं आधी किमान पक्षी थोडीफार तरी वाचावी, अभ्यासावी, नंतर गीता आणि उपनिषदं वाचावी. परंतु या दर्शनशास्त्राच्या प्रायमरी शाळेत न जाता आम्ही गीता आणि उपनिषदांची PhD देऊ पाहतो. अक्षरशः जोपर्यंत आपल्याला दर्शनं समजून, म्हणजे मी का सांगतो हे, ठीक आहे एखाद्या माणसाला काही येत नसेल, तो विद्वान नसेल, पण तो अध्यात्माचा फार मोठा अधिकारी असू शकेल निश्चितपणे, त्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण आपण जेव्हा इथं अभ्यासासाठी जमतो, आपण अभ्यास करायचा म्हणतो या उपनिषदांचा, त्यावेळेला हे उपनिषदं ज्यावर आधारलेली आहेत त्याचं मूळ काय आहे तर त्याचं स्पष्टीकरण करणारी षडदर्शन आहेत. षड नाही 9 दर्शन आहेत खरी तर. असो, त्याविषयी मी फारसं स्पष्ट सांगणार काही म्हणजे विश्लेषण करून सांगणार नाही आहे, पण हे केलं पाहिजे. आपल्याला जर या विषयाचा अभ्यास करायचा असेल, मी अभ्यास म्हणतो आहे, वाचून काहीही होणार नाही आहे. गीता आपण आयुष्यभर वाचत राहतो, 18 अध्याय पाठ होतात, काय होतं काही होत नाही.
दासबोध आपण वाचत राहतो किंवा आणखी बरंचसं काही वाचत राहतो. आपल्याकडे एक म्हणजे सोपी पद्धत अशी टाकून दिली आहे की पारायणं करायची आहे ना. आपण दासबोधाची पारायणं करतो, गजानन महाराजांच्या पोथीची पारायण करतो, गीतेची करतो. दुर्दैवाने उपनिषदांच्या किंवा आपण उपनिषदांची पारायणं काही करत नाही. म्हणजे कशासाठी करायची म्हणजे बाबा, पण हे मूळ आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचं, धर्मशास्त्राचं, दर्शनशास्त्राचं, संस्कृतीमध्ये आपल्या जे काही केलं जातं त्याचा आधार ही उपनिषद आहे. आणि मग ही जर समजून घ्यायची असतील तर आपल्याला, मी अभ्यासाच्या दृष्टीने सांगतो, कोणत्या ॲप्रोच घेतला पाहिजे. हा ॲप्रोच मी प्रारंभी ओंकाराचं त्रिवार उच्चारण केलं. ह्या त्रिवार उच्चारणामध्ये आणि नंतर जे 2 श्लोक म्हटले त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. थोडंसं 2 मिनटं मी त्याच्याविषयी बोलून पुढं जातो आपल्या उपनिषदाकडे. 3 वेळेला ओंकाराचं उच्चारण का करायचं किंवा का करावं किंवा मी का केलं आहे ना. तसं 24 वेळा केलं किंवा 108 वेळा केलं तर पुण्य जास्तच लाभणार आहे. पण आम्ही पुण्याचे हिशोब करतो. ओंकार हा एक सिम्बॉल आहे. ओंकारामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की अ, उ आणि म ही 3 अक्षर आहे. इथे पुन्हा एक लक्षात घ्या आणि 4था बिंदू आहे, 3.5 अक्षर. हां, आता इथं अ, उ, मशी काहीही संबंध नाही आहे. म्हणजे अ, उ, मच्या जागी XYZ ठेवलं असतं किंवा क, ख, ग ठेवलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण फार प्राचीन काळापासून ते अ, उ, म ठेवलेलं आहे आणि त्यामुळं ओंकाराचं कोडिंग एक प्रकारचं अ, उ, मध्ये झालेलं आहे. मग ते आता नवीन करायचं, काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे एखाद्या प्राण्याला म्हणजे गाढव का म्हणायचं नाही, मला उद्यापासून गाय म्हणायचं आहे त्याला, तर काही प्रॉब्लेम नाही आहे खरं तर. पण सगळेजण गाढव म्हणतात म्हणून मी म्हणायला हरकत नसते ना. मी त्याला गाय कशासाठी म्हणावं. त्यामुळं तसंच ओंकारामध्ये सुद्धा जो अ, उ, म आहे आणि बिंदू आहे त्याचे सिम्बॉलिक अर्थ आहेत. आणि हे सिम्बॉलिक अर्थ तुमचं झालेलं असेल काल परवा प्रश्नोपनिषदामध्ये स्पष्ट केलेले आहे. किंवा तुम्हाला जर प्रश्नोपनिषद वाचायची सवय नसेल तर वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांच्या दत्त महात्म्य नावाच्या ग्रंथात स्पष्ट केलेलं आहे. अ म्हणजे काय तर एक फक्त आत्तापुरतं मी सांगतो. अ म्हणजे ऋग्वेद. आपण अचा उच्चार केला की आपल्याला ऋग्वेद आठवला पाहिजे. ऊचा उच्चार केला की यजुर्वेद आठवला पाहिजे. मचा उच्चार केला की सामवेद आठवला पाहिजे. पुन्हा हे 3 वेद म्हणजे काय आहेत हाही एक प्रश्न आहे. सध्यापुरतं मी असं म्हणेन की ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद किंवा 4था बिंदू जो आहे हा बिंदूसुद्धा वेदांच्या पलीकडचा. आपण म्हणतो ना या ज्ञानात, तर्कात वगैरे काय पडलेलं आहे वगैरे, म्हटलं तर पडलेलं आहे, म्हटलं तर नाही पडलेलं आहे. तर ऋग्वेद याचा अर्थ अधिभौतिक दृष्टिकोन, मटेरियलिस्टिक ॲप्रोच. यजुर्वेदाचा अर्थ आहे मटेरियलिस्टिकच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्म जगताचा किंवा अधिदैविकाचा ॲप्रोच. आणि त्याच्या पलीकडे असलेल्या म्हणजे आध्यात्मिक जगताचा ॲप्रोच. एक ॲप्रोच मटेरियलिस्टिक, एक ॲप्रोच त्याहून पलीकडचा अधिदैविक किंवा थिओलॉजिकल ॲप्रोच, त्याहून पलीकडचा अध्यात्माचा ॲप्रोच आणि या तिन्हीच्या पलीकडचा बिंदू म्हणजे परमार्थाचा ॲप्रोच. तर हे 3 ॲप्रोच जर आपण भारतीय संस्कृतीचे समजून घेतले आधी तर मला असं वाटतं की सगळ्याच ग्रंथांचा अर्थ आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. गीतेचाही होऊ शकेल, उपनिषदांचाही होऊ शकेल आणि वेदांचाही होऊ शकेल कदाचित, जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर. त्यामुळं हा मुद्दा असा आहे की हे 3 डायमेन्शन्स प्लस एक डायमेन्शन जी बिंदूची आहे या 4 दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आपल्याला. अ, उ, म. आता या अ, उ, मचा विस्तार खूप करता येईल, पण आता जर मी सांगत बसलो तर विषयांतर होईल म्हणून मी तो सांगत नाही.
आता मी दुसरा श्लोक जो म्हणला, श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम, हा आद्य शंकराचार्यांच्या नमनार्थ म्हणला जातो. उपनिषदांचे पहिले भाष्यकार आद्य शंकराचार्य आहेत, म्हणजे आपल्याला माहीत असलेले पहिले भाष्यकार. त्यांच्या आधी कोणी भाष्य केली असतील तर केली असतील, नाही असं नाही. पण अत्यंत तर्कशुद्ध, पूर्णतः लॉजिकल, म्हणजे ज्यांच्या लॉजिक आणि तर्काला जगामध्ये तोड नाही असे शंकराचार्य, त्यांनी उपनिषदं समजून देण्यासाठी भाष्य लिहिलेली आहेत. आणि भाष्य म्हणजे काय? एकेका शब्दाचा अर्थ स्पष्ट करणं आणि मग तो शब्दार्थ स्पष्ट झाल्यानंतर त्याचं विवरण किंवा त्यांचं मत जे काय त्यांना मांडायचं असेल ते मांडणं. म्हणजे उपनिषद हा लॉजिकल अभ्यासाचा विषय आहे असं माझं मत आहे. काय आहे, आपल्याला अमेरिकेला जायचं असेल तर विमानाने जावं लागतं. तिथे रेल्वेगाडी किंवा बैलगाडी किंवा बस उपयोगाची नाही, हे खरं आहे. पण मुंबईपर्यंत रेल्वेनेच यावं लागतं. त्यामुळं आपल्याला काही काळ तर्काच्या रेल्वेतून चाललं पाहिजे आणि मग मुंबई येईल तेव्हा तुम्ही विमानाने जा नंतर. पण पहिल्यांदाच विमानाने जातो म्हणून माझ्या गावाला विमानतळ नसलं तर काय करणार आहे मी. त्यामुळं ज्या टोकापर्यंत मला लॉजिक नेऊ शकेल तिथपर्यंत लॉजिकनी जाईल, बुद्धिवादाने जाईल, विज्ञाननिष्ठेने जाईल. आणि जिथे त्याची मर्यादा संपेल त्या ठिकाणी मी पारमार्थिक दृष्टीने विचार करेन. तिथे उ म हे तिन्ही तर्काचे प्रकार आहेत. हे तिन्ही तर्काचे प्रकार आहेत, पण बिंदू जो आहे परमार्थाचा तो पलीकडे आहे. मग उपनिषदांमध्ये हे तिन्ही आहेत आणि बिंदू पण आहेत. मग आपल्याला या तिन्ही बाबी वेगवेगळ्या कराव्या लागतील आणि त्याच्या पलीकडचं बिंदू जो आहे त्याचाही विचार स्वतंत्रपणे करावा लागेल. म्हणून शंकराचार्य काय आहे, अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही म्हणाल हे फार अवघड होत चाललं आता. उपनिषद छोटंसं आहे, गीता प्रेसचं घेतलं असतं आणि वाचलं असतं, तसं नाही आहे. ते वाचा, त्याच्यानंतर आद्य शंकराचार्य त्याच्यावर काय म्हणतात ते वाचा. 2500 वर्षापूर्वी केलेलं प्रतिपादन आद्य शंकराचार्यांचं आणि वर्तमानात केलेलं प्रतिपादन हे योगी श्री अरविंद घोषांचं. म्हणून मी दुसरा श्लोक म्हणला. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातल्या कोणत्याही ग्रंथाचा अर्थ लावताना ओंकाराचं सिम्बॉल आद्य शंकराचार्य योगी अरविंद, हे शृंखला आपल्या डोक्यात आली फिट बसली पाहिजे. आणि म्हणून मग आपण म्हणजे असं म्हणाल की तुम्ही ठीक आहे, मग आता काय पुढचं ऐकायची गरजच नाही, आपण हेच करू आली मग काहीतरी उपनिषदाकडे वळू, तसं नाही. आपल्याला कधी ना कधी सुरुवात करावीच लागते कुठल्याही गोष्टीची. आणि ज्या वेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातल्या डिफिकल्टीज जाणवायला लागतात. ते पुस्तक आपण ज्या वेळेला वाचू मग शंकराचार्य वगैरे काय म्हणतात, अरविंद, तो सगळा फापट पसारा असूही शकेल कदाचित, पण टेक्स्ट काय आहे आपल्याला ज्या वेळेला. आणि खरोखर सांगतो, एका छोट्यातल्या छोट्या उपनिषदाचं, छोट्यातलं छोटं कोणतं उपनिषद आहे, उपनिषदांची नावं माहिती आहेत ना, 10-11 काय आहेत ती आहेत गृहीत असं मी मानतो. नसतील तर त्या गुगलवरून उतरून घ्या आणि पाठ करा उद्या जायच्या आधी. 11 उपनिषदांची नावं तर आम्हाला पाठ पाहिजे. आणि पुन्हा प्रत्येक उपनिषद कोणत्या वेदाशी संबंधित आहे ना, आणि त्या वेदातल्या ब्राह्मण आणि आरण्यकाशी काय त्याचा संबंध आहे, आणि मग उपनिषद आहे. असं ते थोडीशी सगळी वेद, आरण्यक, उपनिषद अशी लिंक आहे. ती थोडीशी बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असावी म्हणून सांगितली. कदाचित ही आलेली असेल आपल्या आधीच्या प्रवचनांमध्ये आणि म्हणजे पुनरुक्तही होत असेल माझ्याकडून, पण मला थोडंसं आवश्यक वाटलं. आता मी ऐतरेय उपनिषदाला प्रारंभ करतो. ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद आहे. ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद आहे. ऋग्वेद
म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला ऋग्वेदच एक्झॅक्टली काय माहिती नसल्यामुळं ते त्याचं आहे याचं महत्त्व काय किंवा नाही हा थोडा आणखी वेगळा भाग आहे. पण आपल्याला वेदाशी त्याचा काय संबंध आहे, कोणत्या वेदाशी संलग्न आहे हे माहिती असायला पाहिजे. ऋग्वेद संहिता ही मंत्रसंहिता आहे, मंत्रांची संहिता आहे आणि त्याच्याशी संबंधित 2 ब्राह्मण आहेत ऋग्वेद संहितेशी संबंधित. एक ब्राह्मण म्हणजे जात नाही बरं का, ब्राह्मण हे ग्रंथ आहे. एक ब्राह्मण आहे ऐतरेय ब्राह्मण आणि दुसरं ब्राह्मण आहे कौशितकी ब्राह्मण. हां, ऋग्वेदाची एक शाखा कौशितकी, त्याचं कौशितकी ब्राह्मण, आणि ऋग्वेदाची दुसरी शाखा म्हणजे ऋग्वेदाच्या अनेक शाखा आहेत पण आज उपलब्ध असलेली आपल्याला ऐतरेय शाखा, त्याचं उपनिषद ऐतरेय उपनिषद. त्या कौशितकीशी आपलं काही सध्या घेणं देणं नाही. पण ही 2 उपनिषदं त्या नावाच्या 2 ब्राह्मणांमध्ये म्हणजे ब्राह्मण नावाच्या ग्रंथांमध्ये आहेत. आता हे ब्राह्मण काय हे थोडं समजून घेऊ आपण. ते याच्यासाठी की ते नक्की कुठं आलेलं आहे उपनिषद. आता ऐतरेय ब्राह्मण जर आपण घेतलं, ऐतरेय ब्राह्मणामध्ये प्रामुख्याने अग्निष्टोम यज्ञाची प्रक्रिया आलेली आहे. अग्निष्टोम नावाचा एक यज्ञ असतो. ज्योतिष्टोम, अग्निष्टोम, वाजपेय असे यज्ञांची वेगवेगळी नावं आहेत. जशी उपनिषदांची नावं आहेत तशी आपल्याला यज्ञांची नावंसुद्धा पाठ नसू शकतात, कारण कधी संबंधच येत नाही ना आपल्याला. यज्ञ एवढंच माहिती आहे, पण मग ते वेगवेगळ्या प्रकारचे कोणते यज्ञ मग ऐतरेय ब्राह्मणामध्ये जी अग्निष्टोम यज्ञाची प्रक्रिया आलेली आहे त्याच्यामध्ये ऋग्वेद संहितेमधले जे वेगवेगळ्या ठिकाणी आलेले मंत्र आहेत ते कुठं नियोजित करावे ते आलेले आहे. त्यामुळं ऐतरेय ब्राह्मण वाचलं तर काही समजत नाही, कारण ऋग्वेदातले मंत्र कोणते ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं तिथं जर एखाद्या मंत्राचा उल्लेख केलेला असेल ऐतरेय ब्राह्मणात, आपल्याला काय कळणार आहे, त्याचा उपयोग काय करावा आणि कसा विनियोग करावा ते काही कळत नाही आपल्याला. पण ऐतरेय उपनिषदाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की ऋग्वेदाशी संलग्न असलेल्या ऐतरेय ब्राह्मणाचा 2-3 अध्यायाचा काही भाग म्हणजे ऐतरेय उपनिषद आहे. आता याच्यातला हा जो ऐतरेय नाव आहे, हे ऐतरेय एक आडनाव आहे एका माणसाचं. ऐतरेय इतरा ही एका व्यक्तीची म्हणजे एका ऋषीची आई आहे. ऐतरेय तिचा मुलगा म्हणून त्याला ऐतरेय म्हणायचं. मातृनामाने ओळख असणं ही आपल्या प्राचीन भारतीयांमधली एक वैशिष्ट्यपूर्ण, आपल्याला माहिती आहे, आपण कौंतेय, राधेय आहे की नाही असं म्हणतो आपण. तसं हा ऐतरेय याची एक कथा अशी आहे, अजून उपनिषदाला सुरुवात करत नाही आहे मी. कथा अशी आहे की एका राजाला, आता ते राजाचं नाव वगैरे जाऊ द्या, आणि नेहमीच्या कथेत असतात तशा त्याला 2 राण्या होत्या. त्यातली एक आवडती होती, नावडती होती. आता त्या नावडतीला त्याने का डायव्होर्स दिला नव्हता ते माहीत नाही मला. नाही म्हणजे आता नावडतीच आहे तरी वागायची, पण तरी आहे. आणि मग ह्या नावडतीचा जो मुलगा होता तो म्हणजे ह्या इतरेचा मुलगा, ही जी इतरा होती ही नावडती होती. आणि मग त्यांचा अपमान व्हायचा साहजिकच सारखा, आहे की नाही, आपल्या याच्या सिनेमांमध्ये वगैरे होतो तसा. मग त्या आईने त्याला त्यांची जी कुलदेवता मही म्हणजे पृथ्वी देवता किंवा भूमी देवतेची उपासना करायला सांगितलं. आणि मग त्या कालिदासाला जसं कालीमातेची उपासना करून किंवा ती ज्ञानप्राप्ती झाली होती, तसं या ऐतरेयाला मही नावाच्या देवतेची उपासना केल्यामुळं ज्ञानप्राप्ती झाली आणि म्हणून त्याचं नाव महिदास आहे. महिदास ऐतरेय, पूर्ण ऐतरेयाचं नाव आहे महिदास ऐतरेय. आणि हा इतरा नावाच्या आईचा मुलगा. दुसरी एक अशी याविषयीची आख्यायिका कुठं आहे की म्हणजे याज्ञवल्क्य नावाचे एक ऋषी होते. ते म्हणजे त्या बृहदारण्यक उपनिषदातले याज्ञवल्क्य, मैत्रेयी, गार्गीशी संवाद करणारे नाही. हे दुसरे कोणी याज्ञवल्क्य होते. तर
त्यांची पत्नी इतरा होती आणि तिचा मुलगा हा महिदास होता. त्याचे काय असते, त्याचा इतका काळ लोटलेला आहे, सहस्रावधी वर्षांचा काळ, की याच्या नोंदी ह्या पूर्णतः प्रामाणिक कुठं आहेत असं आपल्याला सांगता येत नाही. पण एवढं खरं की तो महिदास त्याचं नाव, तो इतरेचा मुलगा, आणि मही नावाच्या देवतेच्या कृपेने त्याला ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे इथे कळत न कळत असंही सुचवलं जातं की केवळ शास्त्र शिकून किंवा अध्ययनानेच ज्ञानप्राप्ती होती असं नाही, तर उपासनेने देखील होती. त्यामुळं ज्ञानप्राप्तीमध्ये उपासना देखील तितकीच महत्त्वाची निश्चितच आहे. आणि मग या महिदास ऐतरेयाला स्वप्नामध्ये ज्योतिष्टोम यज्ञ आणि पूर्ण उपनिषद प्राप्त झालं. ते कसं झालं, काय झालं, कारण मी तर पुष्कळ स्वप्न पाहतो पण मला एकही उपनिषद प्राप्त झालेलं नाही. त्यामुळं कसं समजू आपण की हे एखाद्या त्या स्तरावर गेलेल्या व्यक्तीलाच प्राप्त होऊ शकतं. तर अशा या महिदास ऐतरेयाचं हे उपनिषद आहे. आता मी अभ्यासाचा मुद्दा सांगितलेला असल्यामुळे आपण शक्यतो टेक्स्टनुसार जाणार आहे. मी ते आणलेलं आहे टेक्स्ट. हे थोडंसं त्रासदायक ठरणार आहे तुम्हाला, कारण याचा दुसरा भाग असा की टेक्स्ट तुमच्याजवळ नाही आहे आत्ता. ज्याच्यामुळं कसं आहे, म्हणजे माझा दुसरा असा फायदा की मी काही सांगितलं तरी तुम्ही हो म्हणणार आहे त्याला. काय आता करता. त्यामुळं समजा तुम्ही टेक्स्ट घेऊन बसला असतात तर तुम्ही म्हणू शकला असतात की सर हे तुमचं चुकतं आहे कुठंतरी. त्यामुळं मला ती भीतीच लय जाता. असो, प्रत्येक उपनिषदाचा प्रारंभ, आत्तापर्यंत अनेक उपनिषदांवर प्रवचनं व्याख्यानं झालेली आहेत, हा शांती मंत्राने होत असतो. उपनिषदाच्या प्रारंभी आणि शेवटी कोणता ना कोणता शांतिमंत्र वापरला जातो. आणि यातही असं आहे की ऋग्वेदांच्या उपनिषदांना वापरलेल्या सर्व उपनिषदांना एकच शांतिमंत्र वापरला जातो. यजुर्वेदाच्या उपनिषदांना यजुर्वेदाची शांती, सहना भवतु सहनौ भुनक्तु वगैरे. मग अथर्ववेदाच्या उपनिषदांना अथर्ववेदाची शांती, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा वगैरे. मग सगळ्या उपनिषदांना ओम भद्रम कर्णेभिः. इकडे यजुर्वेदाला सहना भवतु. सामवेदाच्या आणि ऋग्वेदाच्या आपल्या उपनिषदांना ही शांती वेगवेगळी आहे. सहना भवतु माहीत असतं आपल्याला, तो भद्रम कर्णेभिःसुद्धा माहीत असतो श्लोक, पण म्हणजे त्याचा अर्थ माहीत असो का नसो, पण श्लोक माहीत असतो आपल्याला. आता हा श्लोक थोडा वेगळा आहे पहा. ऐतरेय उपनिषदाचा शांतिमंत्र असलेला मी थोडक्यात काही भाग वाचून दाखवणार आहे, सगळे नाही श्लोक. सुरुवात अशी आहे, प्रत्येक उपनिषदाची किंवा मंत्राची सुरुवात ही ओमनी होत असते. तीसुद्धा आत्ता सांगितलेल्या अर्थाने प्रतिकात्मक स्वरूपामध्ये. ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठिता. पहा काय म्हणलेलं आहे, वांग मे मनसी प्रतिष्ठिता. वांग म्हणजे काय, वाणी आहे ना. वाणीचा प्रातिनिधिक उल्लेख आहे. एका वाणीचा उल्लेख केला की 5ही ज्ञानेंद्रियांचा उल्लेख येतो. समजून घ्यायचं की मग कानही आले, डोळेही आले, सगळेही आले. काय सांगितलं यांनी, वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता, म्हणजे आपली वाणी मनाच्या ठायी प्रतिष्ठित असो आणि मन वाणीच्या ठायी प्रतिष्ठित असो. पहा, मन आणि इंद्रिय ही परस्परांशी समन्वय साधून असावी. नाही तर माझी वाणी बोलती आहे पण किंवा कान ऐकत आहेत आपण असं म्हणू, आणि मग माझं लक्ष माझं मन दुसरीकडेच कुठं तरी आहे, असं असू शकतं की नाही. म्हणजे शक्यता नाकारता येत नाही आपल्याला केव्हाही की बाबा आज काय झालेलं आहे, पाण्याला आंघोळीला गारच पाणी मिळालेलं आहे आपल्याला. मग उपनिषद ऐकता उद्या तरी गबर मिळावी याचा विचार येऊ शकतो मनामध्ये आपल्या. माझ्या येतो बाबा, इतरांचा येतो का रे माहिती नाही, पण माझ्या असा येतो. मग असं जे काहीतरी मनाचा आणि इंद्रियांचा
आणि उपनिषदांमधलं एक वैशिष्ट्य असं आहे की इंद्रियांनाच प्राण असंही म्हणलेलं आहे. आपल्याकडे बाकी साहित्यामध्ये प्राण म्हणलं की प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 किंवा 9 असे प्राण म्हणले जातात. पण उपनिषदांमध्ये प्राण हा शब्द इंद्रियांसाठी आहे. आणखी असाच एक शब्द देवता हा शब्दसुद्धा इंद्रियांसाठी आहे. त्यामुळं उपनिषद वाचताना काही वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द आहेत. म्हणजे आपल्याला देवता म्हणलं की राम माहिती असतं, नाही म्हणजे काही मग आपल्याला दुसरा देव राम, कृष्ण, हनुमान वगैरे माहिती असतात. पण देवता म्हणजे माझीच इंद्रिय किंवा देवता म्हणजे वैश्विक इंद्रिय हे आम्हाला शिकवलेलं नसतं. आणि त्यामुळं उपनिषद वाचताना जिथं प्राण हा शब्द येईल किंवा देवता, इंद्रिय हा शब्द येईल तेव्हा त्या त्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन, प्राण आणि इंद्रिय, इंद्रिय, प्राण आणि मन ही परस्पर संलग्न असली पाहिजे. तरच एखाद्या गोष्टीचं आकलन, ज्याला आपण परसेप्शन म्हणतो, हे नीट व्यवस्थित होऊ शकतं. नाही तर नाही. तर अशा प्रकारचा आणि मग माझ्याकडे वेद येऊ दे, मी वेदाचा त्याग न करावा, मी परब्रह्माचा त्याग न करावा, अशा काही वचनं बोलून दाखवलेली आहेत या शांती मंत्रामध्ये. पण सगळ्यात बेसिक महत्त्वाचं काय असेल तर माझा इंद्रिय, प्राण आणि मन ही तिन्ही एकमेकांशी संलग्न असली पाहिजे. आणि दुर्दैवाने छोट्या मोठ्या कार्यातसुद्धा ती नसतात. म्हणजे आपण एखादं काम करत असतो, आपलं स्वयंपाकाचं काम करत असतो, अभ्यास जाऊ द्या, झाडू मारत असतो आपण. झाडू मारण्याच्या क्रियेमध्ये आपला प्राण, मन आणि इंद्रिय ही तिन्ही एकवटलेली असतात का? नसतात. आपण घरी विचार करून पाहावं की कोणत्या कार्यात आपण आंघोळ जरी करत असलो, आंघोळ करताना तरी आपण तिन्ही गोष्टी एकात्म भावाने पाहतो का? नाही. तर ही तिन्हीची एकात्मता ही आधी होऊ द्यावी. ती आली की वेदाकडं जावं. वेद मला प्राप्त झाला. आता वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद नाही, असं काही नाही. वेद म्हणजे ज्ञान आहे. आणि आत्ता सांगितलेले 3 ॲप्रोचेस आहेत ते प्राप्त मला व्हावे. आणि वेदाने माझा त्याग करू नये कधी. मी एखादा वेळा केला तर आपण तर केलेलाच आहे. आपण स्वतःला वैदिक म्हणवतो, ऋग्वेदी ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण. म्हणजे त्या ऋग्वेदाच्या सुदैवाने त्या ब्राह्मणाने कधी ऋग्वेदाचं पानही पहिलं पाडलेलं नसतं, तरी तो ऋग्वेदी असतो किंवा यजुर्वेदी. काय अर्थ आहे त्या गोष्टींना? त्यामुळं आपण खऱ्या अर्थाने म्हणजे माझं म्हणणं जाऊ द्या, तो ऋग्वेद वगैरे म्हणजे वासुदेवानंदांना जसा पाठ होता तसा मला व्हावा हे म्हणजे फारच दूरची गोष्ट. पण बाबा बाजारातलं एक पुस्तक माझ्या घरी आणावं, मी घरीमध्ये आधीमध्ये चालत राहावं, इतकंही आपल्याच्याने होत नाही. काय करायचे ते कोण वाचणार आहे हा आपला पहिला प्रश्न असतो. असं आपला ॲप्रोच कसा आहे त्याला काय करणार आपण. तर असं हा शांतिमंत्राने या उपनिषदाचा प्रारंभ होतो. मग या उपनिषदाचा जो प्रारंभ आहे, पहिलं वाक्य काय आहे? सर्व उपनिषदांमध्ये, उद्या मी आपलं छांदोग्य घेणार आहे तिथेही आहे हा विषय, की कशाचा विचार असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा. तर सृष्टीच्या मूळ कारणाचा विचार, या सृष्टीच्या मूळ कारणाचा विचार आहे. मूळ कारण काय आहे याचं? म्हणजे उपनिषदं वाचायची कशासाठी वाचायची? नीतिशास्त्र शिकण्यासाठी वाचायची का? नाही. त्याच्याशी काय त्या उपनिषदांना काही घेणं देणं नाही. म्हणजे नैतिक असू नये असा त्याचा अर्थ नाही. पण उपनिषदांचा मूलभूत प्रश्न काय आहे की विश्वाचं मूलतत्व म्हणजे अंतिम तत्व काय आहे? तुम्ही ईशावास्य उपनिषद शिकलात? झालं? नाही झालं, जाऊ द्या. तैत्तिरीय शिकलात? तैत्तिरीय उपनिषदामध्ये, तैत्तिरीय उपनिषदाच्या ब्रह्मानंद वल्ली या दुसऱ्या वल्लीमध्ये प्रारंभच असा करण्यात आलेला आहे, ब्रह्मविद आपनोती परम. म्हणजे ब्रह्मज्ञानी व्यक्तीला आत्मज्ञान होतं. पुढे काय? सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. सत्य, ज्ञान आणि अनंत असं ब्रह्म आहे. त्याच्या पुढे तस्माद वा आकाश संबभूव. आकाशात वायू, वायोर अग्नी, अग्नेर आपः, अद्भ्या पृथ्वी, पृथ्व्या औषधया, औषधात
अन्नम अन्नात वीर्यम वीर्यात पुरुषः प्रक्रिया दिलेली आहे. आकाशापासून कसं कसं एक एक निर्माण होत गेलं तैत्तिरीयमध्ये, बरं का, ऐतरेयमध्ये नाही. पण मला हे सांगायचं हा मुद्दा की सर्वच उपनिषदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत प्रश्न म्हणजे या विश्वाचं मूळ स्वरूप काय आहे. हा, आणि आम्ही सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो ते मूळ स्वरूपाला न देता ॲपरंट स्वरूपाला महत्त्व देतो. मला दिसतं काय, मला पाहता काय येतं, पाहता काय येतं आणि मला समजलं ते पाहिलेलं खरं का, असे प्रश्न आम्ही स्वतःला कधीही विचारत नाही. आणि त्यामुळं ॲपरंट ट्रूथ आणि मूलभूत सत्य याच्यामधला फरक आपण सामान्य जीवनामध्ये फारसा करत नाही. परंतु उपनिषदांना मात्र मूलतत्व म्हणजे साऱ्या विश्वाचं मूळ कारण काय. आता इथं पुन्हा कारण हा शब्दसुद्धा मी थोडा मर्यादेतच वापरतो, कारण कारण हा शब्द जर वापरला तर कार्यकारण संबंध येतो, है ना, कॉज इफेक्ट रिलेशनशिप येते. पण कॉज इफेक्ट रिलेशनशिप जर म्हणलं तर ती भौतिक विज्ञानातही आहे ना. त्या अर्थाने परमार्थामध्ये कॉज इफेक्ट रिलेशनशिप नाही. म्हणजे तशी शोधायला गेलो तर मग आपण काय होऊ, आपण लोकायतिक होऊ, आपण भौतिक दृष्टीने विचार केल्यासारखं होईल. तेव्हा तसं नाही. तरीसुद्धा शब्द वापरायचा म्हणून मी असं म्हणेन की विश्वाचं मूळ कारण काय आहे. मूळ कारण म्हणजे काय. इथे आता पुन्हा एक प्रश्न, म्हणजे मूळ कारणाचा प्रश्न जेव्हा मांडला जातो की हे विश्व कोणी उत्पन्न केलं, असा एक प्रश्न आहे ना. मूळ कारण काय, त्याचं उत्तर आहे ईश्वराने उत्पन्न केलं. आता ईश्वराने उत्पन्न केलं म्हणलं तर माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला असं वाटू शकतं की कशातून केलं रे बाबा ईश्वराने. तर पटकन उत्तर येतं की हे जे आत्ता आकाशात वायू वायोर अग्नी जे काही सांगितलं मी त्या तैत्तिरीय उपनिषदाने, तर मी पंचमहाभूतातून केलं. मी म्हणजे मी नाही, ईश्वराने केलं. तर ईश्वराने पंचमहाभूतातून केलं. आपण जशी मातीतून गणपतीची मूर्ती बनवतो तशी त्याने या विश्वाची मूर्ती बनवली. पण प्रश्न पुन्हा असा उपस्थित होतो की या ईश्वर नावाच्या माणसाने पंचमहाभूतातून जर केलं तर ती पंचमहाभूतं आधीचीच होती ना, यानं काय केलं. माझा नाही हा प्रश्न, हा चार्वाकाचा प्रश्न आहे की निरीश्वरवादाचा प्रश्न आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा प्रश्न सुचलाही नसता. पण जर पंचमहाभूतं आधीचीच होती किमान पक्षी हे विश्व निर्माण करायला स्पेस तर आधीची पाहिजे का नाही, बाकीची नको तर. पण मग स्पेसमध्ये हा उभा कुठं राहिला, काहीच नव्हतं. तर असे विचित्र तर्काचे प्रश्न कदाचित उभे राहू शकतात. तर विश्वाच्या निर्मितीचा प्रश्न आम्ही ईश्वरवादाने म्हणजे उपनिषदांनी तरी उलगडलेला नाही. तो कुणी उलगडलेला आहे ईश्वरवादाने, सेमेटिक धर्मांनी उलगडलेला आहे. गॉड सेड दॅट लेट देअर बी अ सन अँड देअर वॉज अ सन. गॉड सेड दॅट लेट देअर बी अ मून अँड देअर वॉज अ मून. परमेश्वराने म्हणलं की सूर्य व्हावा, सूर्य झाला. त्यांनी म्हणलं की चंद्र व्हावा, चंद्र झाला. 6 दिवस असं त्यांनी केलं वेगवेगळ्या, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. रविवारी झोपला म्हणून आपणही सुट्टी घ्यायची रविवारी, का तर त्या देवाने काहीच केलं नाही त्या दिवशी, मग आपण कशाला काम करायचं. म्हणून ती इंग्रजांनी घातलेली रविवारची सुट्टी. आपल्याकडे नाही ती रविवारची सुट्टी. त्यांचा देव झोपला होता, आमचा कायम जागृत आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेला उधारुसनवार धर्माच्या संकल्पनांमधूनही पुन्हा उपनिषदांचं स्पष्टीकरण काय होतं हे मी का सांगतो आहे तुम्हाला. आपल्याकडे एक अशी प्रथा आहे की त्या शोपेनहावरनी का कोणीतरी ती उपनिषदं वाचली म्हणे, है ना, आणि मग त्याचा अर्थ त्याने मग तो डोक्यावर घेऊन नाचला वगैरे. त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं, त्याच्यामुळे हेच डोक्यावर घेऊन नाचावं लागलं त्याला. त्या बायबलमध्ये काय आहे दुसरं काही नाही. इतकं तर्कशुद्ध आणि पारमार्थिक विश्लेषण त्या विचाराला कुठं मिळावं.
म्हणून मग त्याने डोक्यावर घेऊन नाचला. तर असा तो गमतीचा भाग आहे. पण त्याच्यात होता काय परिणाम, एखादा जन्माने ख्रिश्चन असलेला माणूस, ख्रिश्चॅनिटी म्हणजे सेमेटिक धर्माच्या संकल्पनांखाली ज्याची वाढ झालेली असा फिलॉसॉफर जेव्हा उपनिषद वाचतो किंवा गीता वाचतो तेव्हा तो काय करतो, त्याचा अर्थ त्याच्यानुसार लावतो. सगळ्यात मोठा धोका म्हणजे मॅक्स मुलरने 50 खंड लिहिलेले आहेत असं म्हणतात. म्हणजे त्यांनाही लिहिलेले, लोकांकडून लिहून घेतलेले आहेत. हां, मग काय त्याने एकट्यानं थोडंच आहे ते काम. पण त्याने जे काही केलं पण त्या 50 खंडांमध्ये जे इंग्रजी अनुवाद केलेले आहेत ते आपण वाचायचे. आणि ते खरे म्हणजे एका संस्कृत ग्रंथाचा त्या देशात न जन्मलेल्या दुसऱ्या कोण्या तरी माणसाने केलेला अनुवाद आपण वाचायचा आणि त्याला कळालं म्हणायचं. आपण आपला वाचलं पाहिजे, आपण आपला केला पाहिजे, असं तो भाग. तर हा विश्वाच्या मूळ कारणाचा प्रश्न जो आहे तो ख्रिश्चॅनिटी किंवा सेमेटिक धर्माच्या संकल्पना घेऊन उपनिषदांमध्ये लावायच्या झाल्या तर सुटत नाही. मग कसा सुटतो ते पहिल्या मंत्रामध्ये आहे. पहिला मंत्र आहे, मी वाचतो. मला वेळेचंही भान ठेवायला हवं आहे. 11:30 होत आहे, ठीक आहे. मला 12पर्यंत वेळ दिलेला आहे. म्हणजे 2-4 मिनटं कमी घ्या म्हणले आहेत, म्हणजे जेवायची गडबड सुरू होती म्हणून. हां, तर असो जे काय आहे ते. ओम आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत नान्यत् किंचन मिषत स इक्षत लोकान्नुसृजा इति. ओमकाराचा उच्चार करून आत्मा वा इदम एकम एव अग्र आसीत असे शब्द श्रुतीने वापरलेले आहेत. आत्मा वा इदम, इदमेक म्हणजे इदम एकम आहे ना. इदम हा शब्द पुष्कळदा म्हणजे बऱ्याच प्रमाणात हा जगासाठी वापरला जातो है ना. जसं ईशावास्य उपनिषदाच्या शांतिमंत्रामध्ये पूर्णमद पूर्णम इदम आहे ना. तर हा इदम शब्द जगासाठी वापरला जातो, पण इथे तो वापरलेला नाही आहे. आत्मा वा इदम, हा आत्मा म्हणजे कोणता, तुमचा माझा आत्मा आहे ना, एकम. पण इथे पुन्हा थोडा प्रॉब्लेम आहे बरं का, म्हणजे असा अर्थ लावण्याचाही प्रॉब्लेम आहे. तो का तेही सांगतो. इदमेकम एवाग्र आसीत. आता हा आपला जर म्हणला, माझा जर म्हणला आत्मा, तर तो माझ्या पिंड शरीराचा चेतन भाग आहे ना. माझ्या पिंड शरीराचा किंवा कोणत्याही प्राण्याच्या, माझ्या असं नाही, कोणत्याही प्राण्याच्या पिंड देहाचा तो भाग आहे. मग हा जो भाग आहे हा इथे जो पुढे शब्द वापरला आहे एव अग्र आसीत. एव म्हणजे केवळ तोच, अग्र म्हणजे प्रारंभी. कोणत्या प्रारंभी, जगत प्रपंचाच्या प्रारंभी. आता जगत प्रपंचाच्या प्रारंभी मी कसा असेन, म्हणजे जर माझ्या शरीराधिष्ठित किंवा पिंडदेहाधिष्ठित आत्मा हा त्या विश्वाचा तत्वता असू शकेल पण स्वरूपता असू शकणार नाही. कारण माझं चैतन्य हा माझ्या देहाशी निगडित आहे. किंवा प्रत्येक प्राण्याचं चैतन्य किंवा त्याचा आत्मा म्हणजे चैतन्य किंवा आत्मा म्हणजे इसेन्स असा आपण अर्थ जर घेतला तर त्या पिंडदेहाचा तो इसेन्स आहे. आणि मग तो इसेन्स हा विश्वाचा इसेन्स आहे असं म्हणणं, अहो मी सांगितलेला, मी जर एखाद्या कुत्र्याला हार म्हणलं तर जात नाही ते लवकर, आणि मी विश्वाचा मग प्रारंभ कसा काय करणार. एक साधा प्रश्न मनातल्या मनात विचारण्यासारखा आहे. कुत्रं तर जाऊ द्या, आपणच स्वतःचं ऐकत नसतो. आपलं ते पुष्कळदा गोड खावं वाटत नाही पण शेवटी खातोच की नाही. कोण कोणाचं ऐकतं किंवा ऐकत नाही हा प्रश्न आहे. तेव्हा आपण मी हा आत्मा असं म्हणताना पुन्हा तैत्तिरीय उपनिषदातले पंचकोश लक्षात घ्यावे लागतात. की मी म्हणजे अन्नमय शरीर नाही, मी म्हणजे प्राणमय शरीर नाही. तुम्ही शिकलात ना तैत्तिरीय उपनिषद. मी म्हणजे
विज्ञानमय शरीर नाही, मनोमय नाही, पंचकोशात्मक शरीर किंवा पंचकोशात्मक आत्मा हा आत्मा नाही, तर पंचकोशांच्या पलीकडे जो आहे. पण आता पंचकोशांच्या पलीकडे जो आहे तो पिंडाचा आत्मा नसेल मग. मी पिंडाच्या आत्म्यापासून सुरू केली तर पिंडाचा आत्मा हा विश्वनिर्माता असू शकत नाही. आणि मी जर एकेका पंचकोशातल्या एकेका लेयरचं निराकरण करत गेलो तर त्याच्या पलीकडे मला जे काही सापडेल किंवा न सापडेल, सापडेल मी याच्यासाठी म्हणतो की त्याला पूर्ण म्हणलेलं आहे, आणि न सापडेल मी याच्यासाठी म्हणतो की त्याच तैत्तिरीय उपनिषदात शून्यही म्हणलेलं आहे किंवा असतही म्हणलेलं आहे. सत म्हणा का असत म्हणा, शून्य म्हणा का पूर्ण म्हणा, तो जो परमात्मा आहे त्याचं हे वर्णन आहे. कारण तिथं आग्रे हा शब्द आहे. आग्रे या शब्दाचं भगवान शंकराचार्यांनी दिलेलं स्पष्टीकरण फार महत्त्वाचं आहे. ते मी आता सगळं सांगत बसणार नाही आहे. पण प्रारंभी काय होतं? प्रारंभी म्हणजे विश्वाच्या मुळारंभी. ह्या विश्वाच्या मुळारंभी आता इथे दोन प्रश्न उपस्थित, तत्त्वज्ञानातला एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की विश्वाच्या मुळारंभी चैतन्य होतं का जड होतं? है ना. विश्वाच्या मुळारंभी चेतन तत्व होतं आणि चेतन तत्वातून जड उत्पन्न झालं. का? जड होतं आणि जडातून चेतनेचा आविर्भाव झाला. चार्वाकाचं असं म्हणणं आहे की जडातून चेतनेचा आविर्भाव झाला. मदशक्तिवत चैतन्य हा. जसं वेगवेगळे म्हणजे नशा आणणारे पदार्थ एकत्र केले की मद्य जसं निर्माण होतं, तसा वेगवेगळी पंचमहाभूतं विशिष्ट प्रमाणात एकत्र आली म्हणजे चैतन्य निर्माण होतं. नॉट रॉंग, नाकारू शकत नाही आपण हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, चैतन्यातून जड निर्माण होतं का? म्हणजे पण इथे प्रश्न असा निर्माण होतो, म्हणजे उपनिषदं समजून घेताना त्याच्या डायमेन्शन्स किती आहेत पहा. मी तुम्हाला कितपत हे समजून सांगू शकेन, पूर्ण उपनिषद माहिती नाही आहे, पण त्याच्या डायमेन्शन्स पहा. की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपनिषद वाचत असताना किंवा त्याच्यावरची स्पष्टीकरणं कोणाची वाचत असताना, एक छान स्पष्टीकरण या सगळ्या उपनिषदांवरची शंकराचार्य, अरविंद वगैरे सोडून द्या, आपल्याला समजतील असे वरदानंद स्वामी आहेत. वरदानंद स्वामींनी उपनिषद अर्थकौमुदी या नावाचे काही ग्रंथ रचलेले आहेत. अनेक खंड आहेत त्याचे, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या म्हणजे मुख्य दशोपनिषदांचं किंवा 11 उपनिषदांचं सुलभ निरूपण वरदानंद स्वामींनी केलेलं आहे. माझ्या सुदैवाने वरदानंद स्वामी आमच्या जवळचे, म्हणजे नांदेडच्या जवळचे. गोरठं जे आहे दासगणू महाराजांचं, ते नांदेडच्या बाजूला आहेत. असो तो भाग. तर आता चेतन आणि जड, जगत आणि परब्रह्म किंवा जीव हे अत्यंत परस्पर विरोधी गुणधर्माचे आहेत का नाही आहेत? मग इथे प्रश्न असा उद्भवतो की चैतन्याचा जे निर्गुण निराकार आहे त्याच्यातून जड पंचमहाभूतांची निर्मिती होतीच कशी? म्हणजे मुळामध्ये जे गुणधर्म नाहीत अशा गुणधर्माचं जग निर्माण कसं काय होतं? आणि मग दुसरा प्रश्न असा निर्माण चार्वाकाकडूनही असा होतो की पंचमहाभूतातून त्यांच्या गुणधर्माचं नसलेलं चैतन्य कसं काय निर्माण होतं? दोन्ही प्रश्न आहे ना. आणि म्हणून हा अशी वाक्य उलगडताना दोन्ही बाजूंनी किंवा आणखी काही बाजूंनी विचार करावा लागतो. मग आता मी आणखी खोलात जात नाही, फक्त एक निर्देश करून मी पुढं जातो, तो असा की मग सांख्य नावाच्या तत्त्वज्ञानाने काय केलं? दोन वेगवेगळी तत्त्व मानली. चेतन वेगळं, त्याला पुरुष म्हणायचं, आणि अचेतन वेगळं, त्याला प्रकृती म्हणायचं. एक पुरुष एक प्रकृती भिन्न भिन्न करून टाकले त्याने. पण त्यांनी आणखी घोटाळे निर्माण होतात, ते वेगळे. पण ते सांख्य वाचलं तर समजेल आपल्याला. असं तो भाग. म्हणजे काय आहे
की आपले फाउंडेशन्स क्लिअर झाले पाहिजेत उपनिषद समजून घेताना, असं मला म्हणायचं. नाही तर ठीक आहे ना, वाक्य आहेत, त्याचे अर्थ आहेत, आहे की नाही. आत्मावा एकदमे काही वागरा असीत मुळारंभी आत्मा होता, समजलं मला, नाही का. तर असं नाही झालं पाहिजे आपल्याला. आणि मग काय झालं, नान्यत किंचन मिशत. हाही शब्द महत्त्वाचा आहे. न अन्यत किंचन मिशत, दुसरं यत्किंचितही काही नव्हतं. सांख्यानं काय केलेलं आहे, चेतनाबरोबर अचेतनाला उभं केलेलं आहे. म्हणजे रामाबरोबर रावणाला उभं केलेलं आहे की नाही. रामायणातला रावण काढून टाकला आपण, रामाला काही अर्थ राहतो का, काही नाही राहत. काय करेल तो राम, मारायलाच कोणी नाही, सीतेला पळवून द्यायलाही कोणी नाही. तर असं कोणीतरी असलं तर मग ते बाकीच्या रामायणाला अर्थ आहे, अदरवाईज काय अर्थ आहे. तर मग मुद्दा असा की प्रकृती आणि पुरुष हे द्वंद्व ज्या वेळेला सांख्य उभं करतं आहे ना, त्यावेळेला दोन उभी करतं तत्व. पण इथं काय म्हणलेलं आहे, न अन्यत किंचन मिशत, यत्किंचितही काहीही नव्हतं. काय होतं, तेच एकमेवाद्वितीय तत्व होतं. जे काही असेल ते, त्याला आपण नाव दिलेलं नाही, उपनिषदांनी दिलेलं आहे, आत्मा होता तो. आणि स इक्षत लोकानुसृजा इति, लोक अनुसृजा इति, मी आता लोकांची रचना करतो. आणि मग पुढच्या श्रुतिवचनात असं सांगितलेलं आहे, त्यांनी 4 लोकांची रचना केली. किती लोकांची केली, 4. तसे आपल्याकडं लोक ही संकल्पना, लोक म्हणजे एक जागा आहे ना, लोक म्हणजे माणसं असं नाही, लोक म्हणजे एक जागा, विशिष्ट स्थान. मग आपल्याकडे आपण गायत्री मंत्र जर पूर्ण म्हणला तो भू भुव स्वह मह जन तप सत्यम वगैरे आहे ना, हे सगळे लोक आहेत. मग त्याच्याशिवाय गंधर्वलोक, पितृलोक, देवलोक, राक्षसलोक, पिशाच्यलोक असेही लोक आहेत. तेव्हा लोक म्हणजे स्थान. आणि मग लोक हे स्थान कशासाठी असतं, पुढचा मुद्दा येतो की एखादा लोक म्हणजे एखादी अवस्था ज्या वेळेला एखादा जीव प्राप्त करतो त्याला त्या लोकाचे भोग घ्यावे लागतात. लोक आहे ना, म्हणजे तो जर पितृलोकावर असेल, एका दुसऱ्या उपनिषदात आहे, मला कोणत्या ते आत्ता आठवत नाही आहे, पण त्याला पितृलोक प्राप्त होईल, तो पितृलोकाचे सगळे भोग भोगेल. तो मातृलोकाला प्राप्त होईल, तो मातृलोकाचे सगळे भोग भोगेल. तो देवलोकाला प्राप्त होईल, देवलोकातले भोग भोगेल. अशा अनेक लोकांचे भोग तिथं सांगितलेले आहेत. पण इथे जे निरूपण आहे आता, स इमान लोकान सृजत, त्यांनी लोकांचं सृजन करायचं ठरवलं. त्यावेळेला 4 लोक सांगितले तिथं. त्याची नावंसुद्धा थोडीशी म्हणजे न समजण्यासारखी आहेत. अंभ, पहिला लोक अंभ. अंभ शब्दाचा अर्थ सामान्यपणे काय होतो, जल, पाणी. पण इथे गंमत आहे परत. दुसरा मरीची, मरीची म्हणजे सूर्यकिरण असाही अर्थ होतो. तिसरा लोक दिला मर, मर म्हणजे मृत्यूलोक. म्हणजे हे मी सांगतो हे शंकराचार्यांच्या आधारावर, माझ्या पदरचं काही नाही, त्यामुळे खरं खोटं त्यांना माहिती. मर म्हणजे मृत्यूलोक. आणि मग परत सांगितलेलं आहे आप. आता वर आंब आलं, पुन्हा इथं आप आलं. शंकराचार्यांनी एवढंच सांगितलं आहे, ते आंब वेगळं, हे आप वेगळं. आता वेगळं म्हणजे नक्की काय वेगळं ते मला काही समजलेलं नाही. पण 2 कन्सेप्ट वेगळे. तुम्हाला जर एक म्हणजे सूक्त ऋग्वेदातलं ऐकून आठवत असेल, ते म्हणजे नासदीय सूक्त. कोणी ऐकलेलं आहे का? नाही, सूक्त जाऊ द्या, हो, नासदीय सूक्त एवढं नाव तरी ऐकलेलं आहे की नाही. हां, नासदीय सूक्तामध्ये हा शब्द येतो. नासदीय सूक्ताची पहिली ऋचा आहे नासदासीनो सदासित तदानी. म्हणजे इथेही मूळारंभाचं वर्णन आहे बरं का, सृष्टीच्या. नासदासीनो सदासित तदानी नासिद्रजोनो व्योमापरोयत की मावरीव किव किह कस्य शर्मन अंभक किमासित गहनम गभीरम. म्हणजे त्यावेळेला सतही नव्हतं, असतही नव्हतं, है ना.
म्हणजे या उपनिषदाच्या भाषेमध्ये मी असं म्हणेन, त्यावेळेला चैतन्यही नव्हतं आणि जडही नव्हतं. मग त्यावेळेला आंभ होतं. आता हे आंभ म्हणजे कोणतं आंभ? सृष्टीच्या मुळारंभीचं आंभ. आपण पाहतो ते पाणी नाही. म्हणजे आता आपण पुष्कळदा म्हणतो विष्णू काय आहे, तो क्षीरसागरात झोपलेला असतो की नाही? हां, नाही म्हणजे आता क्षीरसागर असेल बाबा कुठंतरी. मला तर खूप दिवस तो हिंदी महासागरातच झोपलेला वाटायला. पण मला पुन्हा प्रश्न पडला की हिंदी महासागर हा पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतरचा आणि हा विष्णू त्याच्या आधीचा, मग तो कशाला हिंदी महासागरात जाईल? मग हा क्षीरसागर किंवा ते सागरात किंवा जलामध्ये असणं म्हणजे नक्की काय? काय आहे? इथे अरविंद मदतीला येतात थोडेसे आपल्या. ते असे की या सगळ्याचा सिम्बॉलिक अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. उपनिषदातले शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा शब्दाचा वाच्यार्थ न लक्षात घेता त्याचा सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला पाहिजे. जसं मी आत्ता सांगितलं की अ म्हणजे ऋग्वेद, उ म्हणजे यजुर्वेद, तर सिम्बॉलिक घेतला पाहिजे आपण. आणि पण हा सिम्बॉलिकला काही मर्यादाच नाहीत ना. माझ्यासारख्या अज्ञानी माणूस काही अर्थ लावेल, सिम्बॉलिक म्हणेल त्याला, असं नाही. तर परिपूर्ण अभ्यासानंतर या शब्दामध्ये श्रुतीच्या काय झालेलं आहे पहा. इथे आपल्यासमोरचा प्रॉब्लेम मी सांगतो तुम्हाला. तो म्हणजे उपनिषद कधी लिहिली गेली? वेदाच्या नंतर लिहिली गेली असं समजू आपण. हां, म्हणजे आता वेद आज जे आपल्याला उपलब्ध आहेत ते कधी लिहिले किंवा उच्चारले गेले माहिती नाही आहे. आपण असं म्हणतो की ते व्यासाने लिहिले, पण व्यासाने लिहिलेले नाही. व्यासाने अव्हेलेबल असलेले वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद 3 ॲडिशन तयार केल्या. तो संपादक आहेत, लेखक नाहीत. त्यामुळं वेद मुळात होता आधीचाच. त्याचे त्यांनी यज्ञाच्या सोयीसाठी ऋक, यजुस आणि साम 3 प्रकार केले. ऋक हा पुस्तकाचं नाव नाही आहे, मंत्राच्या प्रकाराचं नाव आहे. यजुस हे सुद्धा मंत्राच्या प्रकाराचं नाव आहे. साम हे सुद्धा मंत्राच्या प्रकाराचं नाव आहे. म्हणजे त्यानुसार कॅटेगरायझेशन करून त्यांनी 3 पुस्तकं तयार केली. एवढंच त्यांचं काम. त्याच्याही आधीची उपनिषदं आहे ना. मग वेदांच्या आधीची उपनिषदं. आता इथे मी काय म्हणतोय तो मुद्दा लक्षात घ्या. तो असा की तशी उपनिषदं खूप आहेत. म्हणजे 108सुद्धा सांगतात, 160सुद्धा सांगतात. त्या पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणून आपले गायत्री परिवारचे सर्व त्यांनी 108 उपनिषदांचा हिंदी अनुवाद केलेला आहे. अव्हेलेबल आहे, स्वस्त पण आहे. काही काळजी करू, म्हणजे स्वस्त याच्यासाठी सांगतो नाही म्हणजे आता 108 उपनिषदांचा अनुवाद म्हणजे काहीतरी महागडं कार्य असेल आहे की नाही. तसं नाही, दासबोधापेक्षा स्वस्त आहे असं मी म्हणत. असो गमतीचा भाग. पण तो पॉल डायसन नावाचा एक जर्मन विद्वान होता. त्यांनी 160 उपनिषदं शोधून काढली आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद त्याला केलेला आहे. त्या जर्मन लोकांना काही कळत नाही, काही करत राहतात बिचारे. भारतीयांनी आम्ही केला नाही 160चा अनुवाद अजून. काही करत बसलं तर कसं काय करतात बिचारे. तर या 160 किंवा 108ला जाऊ द्या. आद्य शंकराचार्यांचं भाष्य असलेली 10 किंवा 11 उपनिषद. किंवा एवढ्यासाठी म्हणतो की एक जे श्वेताश्वतर उपनिषद आहे त्याच्यावरचं भाष्य आद्य शंकराचार्यांचं आहे का नाही याच्याविषयी वाद आहेत. त्यामुळे तरी 10 म्हणा किंवा 11 म्हणा जे काही असतील, हे शंकराचार्य 2500 वर्षापूर्वीचे. त्याच्या आधी 3000 वर्ष व्यास झालेले. म्हणजे कालमानानुसार व्यास आणि आचार्यांमध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि त्याच्या आधीची ही उपनिषदं, त्या व्यासाच्या आधीची. आता त्या ऋषींनी लिहिलेल्या या 10 उपनिषदांच्या नंतर ती 5000 वर्ष आणि ही 2000 वर्ष, 7000 वर्ष गेली. पण एक तरी नवं उपनिषद निर्माण झालं आहे का? एकही नाही. वेद केले, संपले.
एकही मला बिलकुल म्हणायचं नाही आहे, कारण आता माझंही वर्ष इतकं झालं, आणखी लोकांचं झालं असेल, पण एकानेही एकाही माकडाच्या पिल्ल्याचा माणूस पाहिलेला नाही आहे. तरी आम्ही तो डार्विनचा सिद्धांत खरा मानतो. का मानतो माहीत नाही. का तर म्हणे काहीतरी लक्षावधी वर्षापूर्वी, म्हणजे ज्या दिवशी डार्विनने पाहिलेलं नाही त्या दिवशी तो माकडाचा माणूस झालेला. काय विज्ञान काय कळत नाही. पण आहेत अशा गमती त्या डार्विनच्या सिद्धांताच्या. इथे मुद्दा असा आहे की गाय ही एक, आता तसा अश्वालाही तो लागू आहे, पण गाय जी आहे ना, गा हा शब्द प्राणाचा द्योतक आहे. प्राणतत्वाचा विकास. आणि अश्व हा शब्द वायुतत्वाचा द्योतक आहे. त्यामुळं वायू हा पंचमहाभूताचा एक घटक असल्यामुळं तिथे स्थूल शरीर अभिप्रेत आहे. त्यामुळं स्थूल शरीर आणि प्राणिक शरीर या दोन्ही शरीरांची निर्मिती केल्यानंतर चेतन शरीराची निर्मिती झाली. म्हणजे इथं पहा, शारीरिक प्राणमय अन्नमय कोश आणि चेतन आत्ममय कोश हे वेगवेगळे कसे आहेत हे या उपनिषदाला दाखवायचं आहे इथं. आणि मग तो तिथं म्हणजे आता इथं काय झालं या प्रोसेसमध्ये, शरीर निर्माण झालं. शरीर निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोण गेलं राहायला? देवता गेल्या. देवता म्हणजे कोणत्या? देवता म्हणजे अग्नी, वैदिक देवता. थोडा आपल्याला वैदिक आणि पौराणिक देवतामध्ये इथं फरक करावा लागतो. अग्नी गेला, कानात वायू गेला, पृथ्वी नाकात गेली, असं सगळं समजून घ्यावं लागेल. मग या पंचतत्वांच्या पंचदेवता या शरीरात गेल्यानंतर आता परमात्म्याने विचार केला की हा काय करेल, आता मला पाहायला पाहिजे, मी सुद्धा जातो म्हणजे त्या शरीरामध्ये. आणि म्हणून मग त्याने मस्तकातल्या ब्रह्मरंध्रातून विदारण करून पाठीच्या कण्यातल्या मज्जारज्जूद्वारे शरीरात प्रवेश केला. याला अनुप्रवेश म्हणतात. हा अनुप्रवेश तैत्तिरीय उपनिषदातही आलेला आहे, हा कठोपनिषदातही आलेला आहे. शरीर निर्माण करून, म्हणजे शरीर कोणी निर्माण केलं? परमात्म्याने. पण मग हे आता इथे ते मघासारखे चारवाकासारखे प्रश्न काही विचारायचे नाहीत आपल्याला, पण त्याच्यामध्ये परमात्म्याने नंतर प्रवेश केला असा उपनिषदाचा, म्हणजे एकाच नाही अनेक उपनिषदांचा असा भावार्थ आहे. आता अशा रीतीने मानवी शरीर म्हणजे मानवापर्यंतचं सृष्टी निर्मिती कशी झाली हे या उपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या 3 खंडामध्ये निरूपण केलेलं आहे. आता इथे एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याला महत्त्वाचाही आहे, गमतीचाही आहे. तर म्हणे आता या परमात्म्याने प्रवेश केल्यानंतर देवतांनी त्याला असं विचारलं की आमचं अन्न काय आहे? जेवायला पाहिजे ना. आता आपल्याला जायचं आहे थोड्या वेळाने, पण त्यांना काय माहिती काय होतं. तर ते म्हणले की ठीक आहे म्हणे, हे जे काही आहे ते सगळं तुमचं अन्नच आहे म्हणे, पण आम्ही सेवन कसं करू? म्हणजे आपल्याला नाही प्रश्न पडत ना की अन्न सेवन कसं करायचं, पण इथं त्या देवतांना पडलेलं आहे असं ऐतरेय उपनिषदात म्हणलेलं आहे. आणि तिथं असं वेगवेगळे पर्याय तिथं नोंदवलेले आहेत. डोळ्यांनी खाऊन पाहिलं पण खाता नाही आलं, कानाने खाऊन पाहिलं पण खाता नाही आलं. तुम्ही म्हणाल हे बाळालाही कळतं, त्या परमात्म्याच्या निर्मितीला का नाही कळलं? इथे एक अत्यंत सूक्ष्म किंवा दार्शनिक दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नॉलेज अ प्रायरी आणि नॉलेज ए पॉस्टेरियर. अनुभव पूर्व ज्ञान आणि अनुभव उत्तर ज्ञान. आता आम्ही ज्याला अनुभवपूर्व ज्ञान असं म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मातेच्या स्तनामधून दुग्धप्राशन करणं हे त्या मुलाला कोणी शिकवलेलं असतं, है ना.
त्याला तर काही अनुभव नसतो. म्हणजे आपण 8 दिवस ट्रेनिंग देतो आहे बाबा आईचं दूध पी म्हणून, तर तसं तर काही केलेलं नसतं. ते त्याला जन्मजातच माहीत असतं. पण हे सुद्धा अनुभवपूर्व नाही, तर हे त्याच्या जीन्समध्ये कुठेतरी माहीत असतं. ज्ञानाच्या कक्षा या आम्ही एक देह निर्माण झाल्यानंतर त्या देहाशी संबंधित असलेल्या मन, बुद्धी आणि अहंकाराशी जोडतो, पण त्या खऱ्या तर त्याहून सूक्ष्म क्षेत्रामध्ये जोडलेल्या असतात. त्यामुळं अनुभवपूर्व काय आणि अनुभव उत्तर काय. ज्या वेळेला विश्वाची निर्मिती झाली असेल, लहान बाळाला दूध कसं द्यायचं माहिती आहे, पण किंवा जनावराच्या बाळालाही माहिती आहे, माणसाच्या जाऊ द्या. पण ज्या वेळेला विश्वाची निर्मिती झाली असेल त्यावेळेला कदाचित अन्न सेवन करणं हा ट्रायल अँड एररचा भाग असू शकेल. म्हणजे असू शकेल म्हणलं बरं का, मी होता असं म्हणलेलं नाही, मी असू शकेल. आणि त्यामुळं त्या उपनिषदात नको त्या इंद्रियांनी सेवन करून पाहिलेलं. आणि पण तसं झालं नाही, तेव्हा अंततः असं म्हणलेलं आहे की अपान वायूने सेवन केलं. म्हणजे त्या काळात उपनिषदं प्राचीन काळातली असली तरी प्राणाचं विभाजन माहीत होतं. जे प्राणाचं विभाजन पुढे आयुर्वेदामध्ये येतं, प्राण अपान व्यान उदान समान वगैरे. तर हा असा अन्नसेवनाचा एक मजेशीर प्रश्न इथे ठीक आहे आलेला आहे. याच्यानंतर 2 मिनटं 5 मिनटं मग काय हरकत नाही. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे मानवाचे म्हणजे साधारण म्हणतात ना असं की उपनयनानंतर दुसरा जन्म होतो, म्हणजे 2 जन्म होतात. एक जन्म आईच्या पोटातून येतो आणि दुसरा जन्म गुरु करतो, गायत्री मंत्राने होतो. इथं 3 जन्म सांगितलेले आहेत मानवाचे. किंवा आता इथं मानव म्हणत असताना सर्व प्राणी मात्र हे इथे गृहीत धरायचं. पहिला जन्म आहे ज्या दिवशी आणि ज्या क्षणी गर्भाधान होतं तो पहिला जन्म. आईच्या कुशीतून बाहेर पडतं बाळ तो दुसरा जन्म. आणि त्याचा म्हणजे मोठा होऊन मृत्यू होऊन नवा जन्म होतो तो त्याचा तिसरा जन्म. म्हणजे मृत्यूलासुद्धा जन्म म्हणलेला आहे. याच्यातून आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे आत्म्याच्या अमरत्वाचा. आणि या ठिकाणी आणखी एक लोकायतिक विचार म्हणजे चार्वाक दृष्टीने विचार आलेला आहे. ते वाक्य म्हणजे आत्मा वै पुत्र नामासी. आत्मा वै पुत्र नामासी म्हणजे जो पुत्र, आता इथं पुत्र म्हणलं असलं तरी पुत्री नाही असा त्याचा मुळीच अर्थ नाही बरं का. म्हणजे कायद्यातल्यासारखं हितच्या सोबत हरही लिहावं असं काही नाही. पुत्र म्हणजे पुत्रही आहे पुत्रीही आहे. तर ही पुत्र किंवा पुत्री हा आत्म्याचाच जन्म असतो असाही एक सिद्धांत याच उपनिषदात आलेला आहे. शेवटचा एक मुद्दा जो सांगितल्याशिवाय पूर्ण नाही करता येणार, तो म्हणजे या उपनिषदाचं महावाक्य. अनेक उपनिषदांची अनेक महावाक्य. तसं या उपनिषदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. या उपनिषदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. आणि प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञान म्हणजे